हा शंभो बबड्या क्षीरसागर. अरे हिरो. हां. हा 3 महिन्याचा असताना आहे ना, 3.5 महिन्याचा असताना ह्याला घेऊन गेले होते एक फॅमिली, कॅट फॅमिली. अरे हा लहान असताना याला जाताना आम्हाला लय वाईट वाटलं होतं. आम्ही रडलो होतो अक्षरशः. कारण आम्हाला ते तेव्हा पण ते तुम्हीच सवय घेऊन लागलेली यायचे असते. मला हां. घरी लहान होतं 3.5 महिन्याचं तेव्हा पण ते तुम्ही यायची वाट बघायची. हां. मी दारात दिसलो की असा वरडत यायचा शंभू. आणि मेव म्हणत नव्हता खतरनाक. आवाज करायचा करत यायचा. मी त्याला झोप घेऊन गेले लागायचं होते पहिल्यापासूनच घोगरा आहे. लहानपणापासून. तर ते मेव म्हणतात एवढा काय लळा लागला होता ना त्याला, आणि अजून पण माझंच लळा आहे जास्त त्याला. तर त्याला घेऊन गेले, 3 महिने राहिलं त्यांच्याजवळ. 3-4 महिने. 3-4 महिने राहिले असेल मे बी. तर त्यांच्यामध्ये घरामध्ये काहीतरी थोडं असतो प्रत्येकाचा इशू. तर ते म्हणले दादा आम्ही याला काय करायचं, याला आम्ही घरामध्ये प्रॉब्लेम आहे, जर आम्ही नाही ठेवू शकत असं तसं. सोडून द्यायचा विचार, ह्याला सोडून द्यायचा विचार केला होता त्यांनी. ते आणि हा शहाणा म्हणलं थांबा, नका म्हणलं सोडून देऊ त्याला, आम्ही रिटर्न घेऊन येतो. आम्ही दोघंजण जाऊन ह्याला घेऊन आलो रिटर्न जाऊन. होय शंभू आणि दिल्या घरी सुट्टी नाही राहिला परत आला आमच्या घरी. त्याचं नशीबच ह्या घरात होतं कायम. घेऊन आलो त्याला, कारण जीव असतो, आपण हे लहानपणापासून पाळलेला असते यांना. आता जर कुठला प्राणी असो, मांजर असो, कुत्रा असो, कुठलाही प्राणी असो दे, त्याला काय तकलीफ झालेली दिसली तर वाईट वाटतं ना. इमॅजिन केलं ह्याला जर सोडून दिलं तर हा राहीन कुठं, काय कुठं, खाईल कसा. म्हणलं माझं मी घेऊन येतो. आता हा किती किती वर्ष झालं का? आता याला मला वाटतं 2-3 वर्ष, शंभूला 2 वर्ष झालं. पण 3 महिने इकडं होता, 3.5 महिने तिकडं होता. ए थांब, 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 चल. तर आता इकडंच आहे हा, कायमचं आहे. आणि म्हणजे जन्म ह्याच घरात घेतला आहे, आणि ह्याने ठरवलं ह्याच घरात राहायचं आहे म्हणून. असला पोरगा आहे हा, लाडाचा माझा, है ना शंभू? लाडाचं पोरग आहे हे. पण मी असं म्हणत नाही, ते पण खूप मांजरप्रेमी चांगले आहेत, त्यांना प्राण्यांची आवड आहे. पण असतो प्रत्येकाच्या घरामध्ये, त्याच्यामुळं घेतो आपण समजून. पण ह्याने मात्र घरात ना सातबाराच नाव करून घेतला ह्याने. आणि एखाद्याचं नशीब असते. मी म्हणलं आता कोणाला द्यायचंच नाही. मला त्या गोष्टीतून आहे ना एक गोष्ट शिकली की बाबा, जर आपण ह्यांना देतो आहे तर पुढं काय होईल काय नाही सांगता येत नाही. ह्याचा भाऊ सिम्बा, सिम्बा एक माझा मित्र आहे आजिम म्हणून, त्याच्याकडे. आणि तो सिम्बा एवढा खतरनाक आहे ना, भारी खेळतो ना तिथं पण. मस्त सोप्यावर जाऊन झोपतंय, आडवा तिडवा कसा पण. झाडावर त्यांच्या समोर झाड आहे घराच्या, त्या झाडावरती आहे ना पाखरं येऊन बसतात. त्या सिंबाला घाबरून पाखरं येत नाही तिथं. तो आजिम म्हणतो अरे हा कोणाला येऊनच देत नाही. असे तर पोरं आहे ते आवली. ह्याने तर ठाणच मांडून बसला हा. असला खेळ आहे या शंभूचा. त्याच्यामुळं प्रत्येक एक प्राणीप्रेमींना आहे ना एक विनंती आहे की एक शौक म्हणून घेऊन जाऊ नका यार. कुठल्याच प्राण्याला शौक म्हणून, एक आवड आहे म्हणून घेऊन जाऊ नका. उगाच 4 दिवस त्यांना घेऊन जायचं, प्रेम करायचं, नंतर सोडून द्यायचं, ह्या गोष्टी नका करू. कारण ना त्यांना एकदा जीव लागलेला असतो आपल्यावरती. ते आपल्याशिवाय राहत नाहीत, एवढं मात्र खरं आहे. आता आम्ही इमॅजिनसुद्धा करू शकत नाही त्यांना की बाबा ह्यांना कुठंतरी सोडावं किंवा काय, ते विचारसुद्धा मनात येत नाही. त्याच्यामुळं
ह्या गोष्टी नका करू. आता कित्येक आम्ही बघतो ना गाडीमध्ये व्हिडिओ बघतो आपण, सोडून येतात त्यांना, कुठंतरी झाडाला बांधलेलं असते, मांजरांच्या पिल्ल्याला कुठंतरी तोंड बांधून बॉक्समध्ये, याच्यामध्ये कुत्र्यांना बॉक्समध्ये. असं नका करू. आमची एक विनंती आहे की त्यांना आपल्याशिवाय कोणी नाही आहे. काय करतो रे इकडे? आणि हा शहाणा आहे ना, जसा आला आहे तसे ह्याने ना त्याचं स्वतःचंच घर करून टाकलंय शंभूने. तो दादाच झालाय घरचा आता. थांब, मी देतो काढून, थांब. चल, ते परत हात लावले का आतले स्ट्रॉ किती. नाही नाही देत नाही, पण हा लावतोय ना खाली, बेड खाली लावतोय, इकडं लावतोय, नादिक आहे एकदम खेळायला. बाबा का बघतोय ते 100 यायला लागले स्टॉलच्या. त्याच्यामुळं बाबड्या म्हणतोय कोणी येऊन बाबा त्याचे लाड करते जास्त. लाड तर साऱ्यांचेच आहेत बाळा, लाड तर तुझे पण करतो बाबड्या. ए कांगारू थांब, थांब देतो काढून, नको लय चेचू. दरे इकडे ये. आम्हाला सारे सारखेच आहेत. तर बघ काय गरज आहे का, नुसतं उधळतंय. आणि अजून एक ह्या परीची आहे ना, परी खूप आवडती. त्या अंजलीताई म्हणून येतात इचलकरंजी कोल्हापूर. तर त्यांनी आहे ना तिला भेटायला आले का, आता तिच्या पोटात बाळ आहेत म्हणून. तिला नारळ आवडतं, तर ते नारळ कोल्हापूरहून नारळ आणला आहे तिला. आमचा तो पण व्हिडिओ आपण पोस्ट करणार आहेत. कोल्हापूरहून नारळ आणला आणि ह्याला स्वीट आवडतं म्हणून स्वीट बॉक्स आणला आहे. म्हणजे इतकं प्रेम त्यांना भेटतं आहे ना तुमच्याकडून सर्वांकडून, ते कधी असं जाणवतच नाही, वाटतच नाही की बाबा हे प्राणी आहेत म्हणून. लावलं का शंभू? त्यांना आपण कधी पण आहे ना फॅमिली मेंबर म्हणूनच आपण त्यांना घरामध्ये स्थान दिलं आहे. ते कायम राहणार आहे. त्यांना बाहेर न जाऊन देण्याचं एक कारण असतं आमचं, की बाहेर गेलं तर कसं आहे, इथं बिल्डिंग आणि फ्लॅट सारे एरिया पोर्शनसारखाच दिसतो. त्याच्यामुळे किती मांजर जरी चंचल असलं तरी पण एरिया सेम दिसत असल्यामुळे ते चुकण्याची शक्यता आहे, म्हणून आम्ही त्यांना बाहेर जाऊन देत नाही. त्याच्यामुळे स्वतःच घेऊन जातो, स्वतःच घेऊन येतो त्यांना. हे डॉनची कहाणी, ही थोडक्यात या डॉनची कहाणी सांगितली. हा डॉन आला 3 महिने फक्त, जसं काय कुठंतरी बाहेर गेला होता जॉबला, असा 3 महिन्याचं पॅकेज घेऊन आला रिटर्न. आपलं स्वतःचं घर करून टाकलं त्यांनी, एवढा तर हुशार आहे ते. आपण म्हणतो ना की देवाने ज्या ज्या गोष्टी लिहिल्या त्याच गोष्टी घडणार. तशीच कहाणी आहे सेमाची. हा काय या घरातून जात नाही आणि आम्ही त्याला काय लावण्याचा विचार पण करत नाही आहे. डॉन, डॉन, हो हॅलो, हां तूच जरा खेळायचं बंद करा, जरा शांत राहा, जरा थोडं घर शांत ठेवा. तुम्ही उत्पात आणलाय घरात, नुसतं दिसायलाच गरीब आहे तू. दिसायला गरीब आहे. ए बाबा, झालं चालू. खेळ मात्र बंद नाही होणार आमचा. आवलेज